नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। DSFL ची या ठिकाणी एक्झाम डेट आलेली आहे आणि आपल्याकडे आता फक्त शेवटचे काही दिवस या ठिकाणी बाकी आहे। तर या शेवटच्या दिवसामध्ये तयारी करून आपण पैकीच्या पैकी कसे गुण या ठिकाणी आपण मिळवू शकतो त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे की आपल्याकडे जे दिवस आहेत ते दिवस आहेत खूप कमी। साधारणतः या ठिकाणी आपल्याकडे 15 दिवस आहेत। 15 दिवसाचं आपण दोन प्रकारे नियोजन करू शकतो। सर्वात महत्वाचं या ठिकाणी आपल्याला जो विषय आहे ते आहेत मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता, जीके आणि तांत्रिक। तर असे 5 टप्प्यामध्ये या ठिकाणी आपल्याला विषय आहेत। तर या ठिकाणी तुम्ही सिंपली या ठिकाणी दोन प्रकारे अभ्यासाचं नियोजन करू शकता। एक तर प्रत्येक विषयाला या ठिकाणी 2 दिवस आणि उरलेल्या टेक्निकल या विषयाला कमीत कमी 6 दिवस। तर असे या ठिकाणी 14 दिवसाचं तुमचं हे नियोजन तुम्ही अशा प्रकारे करू शकता। आता या ठिकाणी हे नियोजन अशा प्रकारे असलं पाहिजे, जसं की मी तुम्हाला सांगितले की मराठी 2 दिवसात वाचायचं आहे, तर 2 दिवसामध्ये तुम्हाला अख्खं पुस्तक चाळून काढायचं आहे। अख्खं पुस्तक चाळून काढायचं म्हणजे एवढं मोठं पुस्तक चाळून काढणं नुसतं पानं पलटत बसलं तर एका तासात सुद्धा होऊन जाईल। तर तसं नाही करायचं। तर त्यातील इम्पॉर्टंट जे टॉपिक्स आहेत, उदाहरणार्थ इम्पॉर्टंट नियम असतील, आता तुम्हाला समास असेल तर समासाचं तुम्ही पटापट समास बघायचं, समाहार द्वंद्व त्याचं त्या ठिकाणी 2 उदाहरणं बघायचे, इतरेतर द्वंद्व त्याचे 2 उदाहरणं बघायचे, किंवा वैकल्पिक द्वंद्व त्याचे 2 उदाहरणं बघायचे। म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये एक आयडिया येऊन जाईल आणि ती आयडिया 2 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये तुम्ही विसरून जाणार नाही। कारण की तुम्ही समाज चॅप्टर कदाचित 1 महिना अगोदर अभ्यास केला असेल, कदाचित 4 महिने अगोदर केला असेल, तो तुम्हाला आतापर्यंत रिकॉल करण्यासाठी हे रिव्हिजन किंवा हे शेवटचे दिवस आहेत की जे सर्व तुम्ही करून मिनिमम 160 प्लस या ठिकाणी मार्क्स मिळू शकता। आणि 165 पेक्षा कमी जर मार्क असतील तर या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप खूप कमी आहेत। तसंच इंग्रजीचं, आता या ठिकाणी तुम्ही एकतर पूर्ण एका विषयाला 2-2 दिवस द्या, एकतर या ठिकाणी एका दिवसामध्ये 2 टप्पे करा। सकाळी मराठी वाचा, दुपारच्या शिफ्टला किंवा संध्याकाळच्या शिफ्टला या ठिकाणी तुम्ही इंग्रजी वाचा। इथं सुद्धा सकाळी मराठी वाचा, दुपारच्या शिफ्टला जीके वाचा, आणि या ठिकाणी एकतर मग तुम्ही काय करू शकता, 3 तास मराठी, 3 तास बुद्धिमत्ता, 3 तास टेक्निकल, कमीत कमी 9 ते 10 तास तुमच्या या ठिकाणी अभ्यास होणं आवश्यक आहे। तसंच या अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करू शकता। टेक्निकल मध्ये सुद्धा तुमच्याकडे 6 दिवस आहेत, त्या 6 दिवसामध्ये तुमचं टेक्निकलची पूर्ण रिव्हिजन झाली पाहिजे। महत्वाचे समास असेल तर त्या ठिकाणी महत्वाचे अव्ययीभाव असेल तर त्याचं काय सूत्र आहे, 4 उदाहरणं वाचायचे आणि पुढे जायचं। तत्पुरुष असेल 2 उदाहरणं वाचायचं, पुढे जायचं, याला म्हणतात रिव्हिजन। नुसतं पुस्तकं धरायचं पटापट चाळायचं असं नाही करायचं। तर अशा पद्धतीने जर तुम्ही प्रत्येक विषयाची जर रिव्हिजन केली तर तुम्हाला 160 पैकी 160 मार्क नक्कीच मिळतात। आणि ज्या विद्यार्थ्यांची अजून तयारी झालेली नाहीये किंवा तुमच्याकडून जर ही रिव्हिजन होत नसेल तर फास्ट ट्रॅक रिव्हिजनसाठी आम्ही एक बॅच लॉन्च केलेली आहे, ज्या बॅचमध्ये फॉरेन्सिक रसायन, फॉरेन्सिक वैज्ञानिक सहाय्यक, सायबर क्राईम, कनिष्ठ वरिष्ठ प्रयोगशाळा या तिन्ही बॅचेस तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने जॉईन करायची गरज नाही। 1000 रुपये फी आपण ठेवलेली आहे। या 1000 रुपये फी मध्ये या तिन्ही बॅचेसचे लेक्चर्स, तिन्ही बॅचेसच्या टेस्ट सिरीज, तिन्ही बॅचेसचे ई बुक तुम्हाला सर्व या 1000 रुपयामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे। आपली बॅच सोमवारपासून या ठिकाणी सर्व लेक्चर्स त्याचे सिस्टमॅटिक पद्धतीनं रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी होणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचे मिनिमम 4 मराठीचे लेक्चर, 4 गणित, 4 बुद्धिमत्ता, 4 फॉरेन्सिक मोठे मोठे लेक्चर असतील, 4 केमिस्ट्रीचे, त्यामध्ये 2-3 कम्प्युटरचे, 2-3 त्याच्यामध्ये सायबर क्राईमचे, 2-3 इलेक्ट्रॉनिक्सचे, 2-3 फिजिक्सचे। तर अशा पद्धतीनं ही तुमची रिव्हिजन द्यायच्या ठिकाणी 15 दिवसामध्ये आम्ही संपूर्ण रिव्हिजन देणार आहे। 4 लेक्चर असते तर त्या 4 लेक्चरमध्ये जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न आपण करणार आहे। तरी बॅच जॉईन करू शकता, तसं तुम्ही टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, ही बॅच घेण्यासाठी तुम्हाला फक्त डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि येथे 4ही प्रकारच्या टेस्ट सिरीज अवेलेबल केलेल्या आहेत। 4ही पदाच्या टेस्ट सिरीज आहेत, ई बुक मध्ये ई बुक सुद्धा अवेलेबल केलेले आहेत। काही नसतील तर ते आज रात्रीपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होऊन जातील। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं रिव्हिजन करू शकता आणि हमखास 160 प्लस जास्त मार्क मिळू शकता। आता दुसरी गोष्ट अशी की बरेच लोकांना परीक्षेमध्ये पेपरमध्ये गडबड होते, त्यांनी कधी पेपर दिलेला नसतो। तर अशा वेळेस तुमच्याकडे एकमेव मार्ग आहे की तो कम्प्युटरवर पेपर सॉल्व्ह करायचा।
तो सॉल्व्ह करण्यासाठी टेस्ट सिरीज तुम्हाला सोडायची आहे. काही होऊ द्या, तुम्हाला टेस्ट सिरीज सॉल्व्ह केली की एक अनुभव येतो, एक टाइम मॅनेजमेंट येतो, आणि ते जर टाइम मॅनेजमेंट तुम्ही टेस्ट सिरीज मध्ये केलं तर एक्झाममध्ये तुम्हाला कुठलाही समस्या निर्माण होणार नाही. त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. डबल अकॅडमी हे जे सगळे बॅचेस आहेत ते आयफोनवर सुद्धा उपलब्ध आहेत, लॅपटॉपवर सुद्धा बघू शकता आणि अँड्रॉइड फोनवर सुद्धा बघू शकता. जास्त वेळ न घेता अभ्यासाला लागा, अभ्यासाचं नियोजन करा की कोणत्या दिवशी कोणत्या वेळेत तुम्हाला काय करायचं. सिंपली मी सांगितलं की दिवसाचे 8 तास असेल तर पहिले 4 तास हे, दुसरे 4 तास हे, हा एक मार्ग आहे. मग या ठिकाणी तुम्हाला 2-2 4 दिवस तुम्हाला हाच कार्यक्रम करायचा आहे. 4 दिवस हा या ठिकाणी 2 शिफ्ट करू शकता, हे 4 तास आणि हे 4 तास. आणि शेवटच्या दिवसामध्ये टेक्निकलवर जास्त फोकस करा. टेक्निकलमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळाले पाहिजे तुम्हाला. केमिस्ट्री असेल, फॉरेन्सिक असेल, सायबर क्राईम असेल, टेप ऑथेंटिकेशन असेल, या सगळ्या टॉपिकचे नोट्स, MCQ आणि त्यांच्या PPT सुद्धा, PDF सुद्धा आपण बॅचमध्ये टाकलेल्या आहेत. तुम्हाला बाहेर कुठं जाण्याची गरज नाही. तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच या ठिकाणी आवडला असेल. नक्कीच हे जर तुम्ही ट्राय केलं तर या ठिकाणी, आता मी फक्त तुम्हाला मोगम सांगितलं, आता तुम्हाला इथं बघायचं आहे की मराठी तुम्हाला 4 दिवस वाचायचं आहे, 4-4 तास. तर मग पहिल्या दिवशी तुम्हाला 4 चॅप्टर, दुसऱ्या दिवशी 4 चॅप्टर, तिसऱ्या दिवशी 4 चॅप्टर आणि चौथ्या दिवशी 4 चॅप्टर. जरी तुम्हाला 30 चॅप्टर असतील तर 16 चॅप्टर तुम्हाला त्या ठिकाणी वाचायचे आहेत. किती? 16 चॅप्टर, म्हणजे 4 तासामध्ये 4च चॅप्टरची रिव्हिजन करायची आहे. अन्यथा तुम्ही जास्त करत असता तर आहे ते सुद्धा चाललं जाईल. अशा पद्धतीने 60+ तुम्ही मार्क नक्की घेणार. तुमचा अभ्यास असेल तर, नाहीतर मग 10 दिवसात एवढे मार्क मिळतील असं नाही होत. त्यासाठी तुमची किती दिवसाची मेहनत असेल तर हे मात्र रिव्हिजनचं सूत्र आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे.